हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? वेलकम टू माय परफेक्ट लर्नर्स यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत ग्रामर बूस्ट ऑल अबाउट वर्ब. पार्ट ऑफ स्पीचमधील अत्यंत महत्त्वाचा घटक वर्ब म्हणजे क्रियापदाविषयी आपण परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा. सो लेट्स स्टार्ट लर्निंग पार्ट्स ऑफ स्पीच वर्ब. इंट्रोडक्शन टू वर्ब यामध्ये आपण क्रियापदांची ओळख करून घेणार आहोत. त्यानंतर टाइप्स ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदांचे प्रकार जाणून घेणार आहोत. त्यानंतर वर्ब टेन्सेस म्हणजे काळ वापरत असताना क्रियापदांचा महत्त्वाची भूमिका काय हे आपण बघणार आहोत. त्यानंतर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस यामध्ये क्रियापदांचा वापर कसा होतो ते आपण बघणार आहोत. चला तर जाणून घेऊया वर्ब्स म्हणजे काय. वर्ब्स आर वर्ड्स दॅट एक्सप्रेस ॲक्शन्स, इव्हेंट्स ऑर स्टेट्स ऑफ बीइंग. म्हणजे कर्त्याकडून केली जाणारी क्रिया त्याला आपण वर्ब्स असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल रन, जम्प, थिंक, एक्झिस्ट. टाइप्स ऑफ वर्ब्स. फर्स्ट वन ॲक्शन वर्ब्स म्हणजे कृती दर्शवणारी क्रियापदे. लिंकिंग वर्ब्स म्हणजे जोडणारी किंवा संबंध दाखवणारी क्रियापदे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. ॲक्शन वर्ब्स आर द वर्क हॉर्सेस ऑफ लँग्वेज. They denote actions that can be seen, heard, felt or experienced. म्हणजे आपण जे बघतो, ऐकतो, समजून घेतो त्या सर्वांच्या कृती दर्शवणाऱ्या शब्दाला ॲक्शन वर्ब्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल सन रन्स एव्हरी मॉर्निंग, दे लाफ्ड लाऊडली ॲट द जोक्स. सेकंड, लिंकिंग वर्ब्स. लिंकिंग वर्ब्स आर served to connect the subject of a sentence to a subject complement. They do not show action but rather express a state of being or condition. For example, he seems happy म्हणजे ही या कर्त्याचा हॅपी सोबत संबंध जोडलेला म्हणजे लिंकिंग वर्ब सीम्स हा त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. थर्ड टाइप हेल्पिंग वर्ब. Helping verbs work alongside main verbs to express various nuances such as tense, mood or voice. सहाय्यकारी क्रियापदे मूळ क्रियापदाच्या सोबत चालतात व क्रियेची स्थिती व काळ दर्शवतात. फॉर एक्झाम्पल शी इज सिंगिंग ब्युटिफुली. इज हे हेल्पिंग वर्ब आहे. आता आपण बघणार आहोत ट्रान्सिटिव्ह अँड इनट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे. ट्रान्सिटिव्ह वर्ब्स दे रिक्वायर अ डायरेक्ट ऑब्जेक्ट टू कम्प्लीट देअर मिनिंग. म्हणजे क्रियापदाचा अर्थ लागण्याकरता या ठिकाणी कर्म वाक्यामध्ये असते. फॉर एक्झाम्पल शी एट द केक. इनट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. दे डू नॉट रिक्वायर अ डायरेक्ट ऑब्जेक्ट टू कम्प्लीट देअर मिनिंग. फॉर एक्झाम्पल ही लाफ्ड. आता आपण बघणार आहोत रेग्युलर अँड इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब्स दे फॉलो अ प्रेडिकेटेबल पॅटर्न व्हेन कॉन्जुगेटेड. फॉर एक्झाम्पल वॉक, वॉक, वॉक. या पॅटर्नमध्ये बदलणाऱ्या क्रियापदांना आपण रेग्युलर वर्ब असे म्हणणार आहोत. इरेग्युलर वर्ब दे डू नॉट फॉलो द स्टँडर्ड रूल्स ऑफ कॉन्जुगेशन. फॉर एक्झाम्पल गो, वेंट, गॉन हे वेगळ्या पद्धतीने बदलतात. वर्ब टेन्सेस म्हणजे काळ दर्शवण्याकरता क्रियापद अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पास्ट टेन्स इंडिकेट ॲक्शन्स ऑर स्टेट्स दॅट हॅव ऑलरेडी ऑकर्ड. फॉर एक्झाम्पल शी प्लेड टेनिस yesterday. प्रेझेंट टेन्स इंडिकेट ॲक्शन्स ऑर स्टेट्स दॅट आर करंटली हॅपनिंग म्हणजे सध्या घडणाऱ्या क्रिया. एक्झाम्पल ही टीच इंग्लिश.
Future tense indicates actions or states that will happen in future. म्हणजे भविष्यकाळात घडणाऱ्या घटना या क्रियापदाने दाखवतात. फॉर एक्झाम्पल, they will arrive tomorrow. ते उद्या येतील. Subject verb agreement. Subject verb agreement is crucial for maintaining grammatical correctness in sentence. The verb must agree with the subject in number and person. For example, she sings beautifully. यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर जर करता असेल तर त्याला आपल्याला क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लावावा लागतो. शी सिंग्स ब्युटिफुली इट इज अन इनकरेक्ट सेंटेन्स. बघा, टेन्सेस मध्ये जो आपण चौथा सब टाईप बघतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याचं हे एक्झाम्पल आहे वर्ब फ्रेजेस. Verb phrases consist of a main verb and one or more helping verbs. They can express complex actions or states. For example, she has been studying all night. It is the example of present perfect continuous tense. Has been studying. It is the verb phrase. Second one is they are going to visit their grandparents. म्हणजे ते त्यांच्या आजी आजोबांना भेटायला जाणार आहेत. यामध्ये आर गोइंग टू व्हिजिट हे सर्व व्हर्ब्स आहेत. गोइंग टू ही व्हर्ब फ्रेज या ठिकाणी वापरलेली आहे. By this video, I tried my best to give all about verbs. If you like this video, please subscribe my channel. Do you have any question about verbs? You may ask through comment box. Feel free to ask and I will be happy to clarify any doubts you may have about the verb. Thank you so much.